लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिकच्या सिडको परिसरातील उंटवाडी भागात सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंगच्या मोठ्या अड्ड्यावर महापालिकेने अखेर हातोडा मारलाय। पोलीस आणि पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे उजळ माथ्याने सुरू असलेल्या या काळ्या बाजाराचा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी पर्दाफाश केला। उंटवाडी येथील दत्त मंदिर स्मशानभूमीच्या परिसरात महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर हा बेकायदेशीर धंदा सुरू होता। दररोज हजारो वाहनांमध्ये घरगुती गॅस सिलेंडर मधून अत्यंत धोकादायक पद्धतीने गॅस भरला जात होता। वर्दळीचा रस्ता आणि स्मशानभूमी शेजारी असल्याने कधीही मोठा स्फोट होऊन मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती। मनपा उपयुक्त सुवर्णा दखने आणि विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या अड्ड्यावर छापा टाकून विविध कंपन्यांचे सिलेंडर्स, रिफिलिंग मशीन आणि वायरिंग हे जप्त केले। धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेच्या जागेवर इतका मोठा अवैध धंदा सुरू असताना पोलीस प्रशासन आणि पुरवठा विभाग झोपेत होते का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। सिडको परिसरात अनेक ठिकाणी असे अड्डे सुरू असून हे यंत्रणांच्या अर्थपूर्ण आशीर्वादाशिवाय शक्यच नसल्याची चर्चा होते। महापालिकेने धडक कारवाई केली असली तरी लोकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या रॅकेटच्या मुळापर्यंत पोलीस प्रशासन कधी पोहोचणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।